तुकाराम मुंढेंनी आता सौंदर्य प्रसाधनातील भेसळ थांबवण्याकडे मोर्चा वळवलाय। विनापरवाना सौंदर्य प्रसाधन बनवणाऱ्या आस्थापनांविरोधात आता कारवाई होणार आहे। मुंबई आणि साताऱ्यातील कारवाईत 34,61,000चा माल जप्त करण्यात आलाय। तुकाराम मुंढेंच्या कारवायांची धाराशिव जिल्ह्यात धास्ती। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवायांमुळे दूध आणि खव्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे व्यवसाय बंद झाले। दूध संकलन केंद्रावर धाड पडली अशा सोशल मीडियावरील खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका, दूध संकलन केंद्र चालकांचं शेतकऱ्यांना आवाहन। मुंडे साहेबांनी जी काय हातामध्ये कारभार घेतला त्यानंतर समांतर जी भेसळीची अर्थव्यवस्था होती दुग्ध व्यवसायामध्ये ती बऱ्यापैकी संपुष्टात येत आहे। ठराविक लोक पण याचा गैरफायदा घेत आहेत, काही विरोधक गैरफायदा घेत आहेत। दुग्ध व्यवसायाचा चांगल्या दुग्ध व्यवसायाला पण एक हात गालबोट लागते काय की असं एक परिस्थिती निर्माण होती। भविष्यात आम्हाला थोडीशी भीती वाटते की दुग्ध व्यवसाय कोलमडेल काय की। अन्न व भेसळ प्रशासनाच्या माध्यमातून जर भेसळीचं दूध जर मार्केटमध्ये कमी झालं तर नक्कीच दुधाला चांगले दर येण्यास हरकत नाही। अचलपूरमध्ये चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली। कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, अमरावती पोलिसांचा हा संदेश। अचलपूरमध्ये 9 जूनला चाकू हल्ल्याची घटना घडली होती।